नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रुपेश धुमाळ आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे रिअल टॉक विथ आर डीमध्ये. मागचे काही एपिसोड तुम्ही खूप छान प्रतिसाद देत आहे, खूप छान रिस्पॉन्स भेटतो आहे मला. खूप सारे फोन येत आहेत, लोकांचे अनुभव ऐकायला भेटतात. खरंच खूप छान वाटतं आहे. आणि आज देखील आपला पॉडकास्ट त्याच विषयावर आहे आणि म्हणजे स्वामींच्या विषयावर आहे. आणि आज आपल्यासोबत आहेत महेंद्र म्हात्रे सर, की जे एक शिक्षक होते. तर आज आपण त्यांच्याकडून त्यांची स्वामींनी दिलेली त्यांना अनुभूती, दिलेले अनुभव ऐकून घेणार आहोत. तर बोलूया त्यांच्याशी. श्री स्वामी समर्थ. मी महेंद्र म्हात्रे, घनसोली गाव. तर खरंच खूप छान वाटते तुम्ही आज आलात इथे. तर सर्वप्रथम मला खरंच ऐकायला खूप आवडेल की म्हणजे तुम्ही स्वामी सेवेमध्ये कधी आला आणि म्हणजे कसं आला, म्हणजे नेमकं काय घडलं असं की जे तुम्ही स्वामी सेवेमध्ये आलात, तुम्हाला कुठून कळालं हे सर्व असं? स्वामी सेवेत यायच्या आधी जी लाईफ होती ती एकदम मज्जानू लाईफ होती. खाओ पिओ अशीच लाईफ होती. एक 15 वर्षापूर्वीचा महेंद्र आणि आजचा महेंद्र याच्यात जर फरक विचारला तुम्ही तर जमीन आणि आसमान. म्हणजे त्याच्यात भरपूर बदल झालेले आहेत. म्हणजे काय घडलं, म्हणजे सेवेमध्ये कधीपासून आला तुम्ही? सेवेमध्ये येण्याचं कारण म्हणजे मिसेस जायची आरतीला माझी, पण मी नाही जायचो कारण क्लासेस असल्यामुळे शक्य नव्हतं ते. बरोबर. कारण सगळ्या मुलांचं 150 मुलं होती माझ्याकडे क्लासला तेव्हा. त्याच्यामुळे आरतीला वगैरे नाही वेळ देता येत होता. मिसेस जायची, मिसेसला म्हणायचो तू जा. पण एक वेळ असा आला, मला आजोबांच्या आमच्या रूम आहेत गावात, आजोबांनी बनवलेल्या, त्याच्यावर आपण नंतर त्या भाड्याने दिलेल्या. तर त्यांच्यात वाद झाला. जेव्हा आपण भाड्याने दिलेले भाडोत्रीमध्ये वाद झाला, पण तो वाद पोलीस स्टेशनपर्यंत गेला. अच्छा. मग शेवटी मालकालाच त्या पोलीस स्टेशनच्या फेऱ्या माराव्या लागतात आणि त्या सारख्या फेऱ्या माराव्या लागतात. मग आमच्यासमोर मोहन म्हात्रे काका ज्येष्ठ सेवेकरी आहेत, नवी मुंबईचे जिल्हा प्रतिनिधी आहेत, त्यांना घेऊन जायचं कारण त्यांचं राजकीय बॅकग्राऊंड असल्यामुळे पोलीस स्टेशनला त्यांचा चांगला बरोबर हे होतो. तर त्यांना घेऊन जायचं, पण त्यांच्या मुखात राजकारणापेक्षा जास्त स्वामीच असायचे. ते तिथं बसल्या बसल्या आम्हाला स्वामींविषयी सांगायचे, स्वामी चरित्र समजवायचे, स्वामी कसे ब्रह्मांडाचे नायक आहेत, हे विषय श्री मोहन म्हात्रे काका आम्हाला शिकवायचे, सांगायचे बसल्या. कारण तिथं पोलीस स्टेशनला साहेब असतात नसतात, साहेब वगैरे थांबव तोपर्यंत काय करणार. मग ते स्वामींचाच विषय तिथं चालू असायचा. मग शेवटी काकाने सांगितलं, आता तू एकदा आरतीला तरी ये. बरोबर. तर आरतीला यायचं अडचण अशी होती, घनसोली गावामध्ये जे केंद्र आहे ते सोमवारचं आणि क्लासेस असल्यामुळे ते सोमवारी शक्य होत नाही. बरोबर. मग एक पर्याय दिला त्यांनी मला, कोपरखिरण्याला जात जा. कोपरखिरणे सेक्टर 4A पूजा जाधव दिदी यांच्या केंद्रात आरतीला जात जा, संडेला असतं. बरोबर. मग तिथं जसं मी गेलो, तिथं आरती केली. आशुतोषने मला मुजरा करायला शिकवला प्रथमच. मग तिथून जी आरती झाली, दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस घरी आले, त्यांनी पूर्ण तो मॅटर क्लोज करून टाकला. म्हणजे पहिल्याच आरतीत मला एवढा मोठा अनुभव आला. मला पहिल्याचा अनुभव एवढा मोठा आहे, तर मग याच्या पुढे काय होणार. मग त्याच्यानंतर पूर्ण रेग्युलर आरती चालू झाल्या, सेवा चालू झाल्या, ज्या नित्यसेवा आहेत, 11 माली जप, 3 अध्याय, जे दिदी सांगते ते ब्रह्मवाक्य म्हणूनच ऐकायचं आणि त्यानुसार करायचं. आज जो आंघोळीचं पाणी जे आहे ना, तो पण मंत्रोक्त असतो. जे गंध लावतो तो पण मंत्रोक्तच असतो. जे असं पूर्ण लाईफच दिदीनी चेंज करून टाकलं. म्हणजे म्हणतात, म्हणजे दिदी स्वतः मला म्हणले त्या दिवशी की जेव्हा नवीन व्यक्ती स्वामी सेवेमध्ये येतो तेव्हा त्याची 1-2 कामं आहेत ना, म्हणजे एकदम पटपट होतात. म्हणजे स्वामी एकदम पटापट करून घेतात कामं. पण नंतर बघतात ती खरी परीक्षा, म्हणजे एक खरा विश्वास बघतात आणि म्हणजे इथपर्यंत परीक्षा घेतात की माणूस म्हणजे पूर्ण म्हणजे जीवाला वैतागतो, इथपर्यंत परीक्षा घेतात. तर असा अनुभव आलाय का तुम्हाला कधी? हो, आलाय ना. परीक्षा तर द्याव्याच लागतात. आणि मग असा अनुभव आहे. तर आम्हाला एक सिडकोचं घर हवं होतं. अशी वडिलांनी दिलेलं, आजोबांनी दिलेली आहेत घरं, पण ती आपण स्वतःने, आज लग्नाला 23 वर्ष झाली, आपण मुलांसाठी आपल्या काय केलं. बरोबर. तर एक हे होतं, घनसोलीची लॉटरी निघाली होती सिडकोची. त्यावेळेस हुकलं
वेटिंगला होतो तर पण ते कन्फर्म झालं नाही. पण एक हे होता की आम्हाला सिडकोचं घर हवं आहे, दोघे नवरा बायकोनी ठरवलेलं. मी तर तेवढा इंटरेस्ट नाही घ्यायचो, पण ती जास्त मागं लागायची भरा 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 म्हणून. मग अशी वेळ आली, एक 2022ला निघाली लॉटरी निघाली. ती एक सोडून 2 लागल्या. अल्ला मागतो 1 आणि देव 2 देतो. ती लागली खरी, पण 2022 म्हणजे लॉकडाऊन नंतरचा हा काळ आहे. लॉकडाऊन नंतर क्लासेस गेले डबघाईला. बरोबर. तेवढे काय ते जसे 150 मुलं होती तेवढी नव्हती, 15-16 मुलं आली नंतर. 15-16 मुलात घर घेणं इम्पॉसिबल होतं. पण महाराजांनी योग्य समय येताच भाकरींचा व्यवसाय चालू केला. आज पूर्णान्न भाकरी सेंटर एवढ्या जोरात चालू आहे, म्हणजे घनसोलीमध्ये नाव आहे पूर्णान्न भाकरी सेंटरची क्वालिटीचं, की आज इझिली ती लोनचा हप्ता फेडू शकतो. इवन लोन पण होत नव्हतं, ते लोन करण्यासाठी पण चपला झिजवाव्या लागल्या. ते लोनही झालं व्यवस्थित. आणि आज म्हणजे संकट येतात पण प्रत्येक संकटात महाराज तुमच्या सोबतच आहेत. कारण मी जरी आता इथून 10 मिनिटावर जरी गेलो ना, मला 2 तरी गाड्या अशा मिळतील का ज्याच्यावर भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी लिहिलं आहे, एवढा कॉन्फिडन्स असतो आहे. म्हणजे मिळताच. म्हणजे जशी तुम्ही सेवा चालू केली महाराजांची, त्यानंतर तुम्हाला काही असे अनुभव आले का की म्हणजे स्वामी आहेत सोबत असं जाणवलंय तुम्हाला क्षणोक्षणी? स्वामी सोबत माझ्यासोबतच असतात स्वामी. मी आता तुम्हाला सांगितलं मालवणचा अनुभव सांगतो. गोव्याला गेलो होतो. पण गोव्याला जाताना पण दीदीने जेवढ्या सेवा दिलेल्या आहेत, कारण त्या फक्त 11 माळी 3 अध्याय नसून दीदी संकल्पयुक्त सेवा पण आमच्याकडनं करून घ्यायची. त्यात ललिता सहस्त्रनाम असतं, विष्णू सहस्त्रनाम, दत्त बावन्नी, अशा मोठमोठ्या सेवा असतात. तर त्या सेवा मी एकदा मनाशी ठरवलं की या संकल्प घेतला का तो पाठीमागं बघायचा नसतो, तो पूर्ण करायचा असतो. तुम्ही कुठेही जा, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात. पण हे जे आपल्याबरोबर जातात त्यांना हे कळत नाही. आम्ही गोवा टूरला गेलेलो, सगळे साधू होते. तिथं गेल्यानंतर जर मी जपमाळ करतोय तर ते हसायचे मला, अरे तू गोव्याला आलाय, कुठल्या याला आलाय, आध्यात्मिक ठिकाणी थोडी आलाय तू, गोवा आलाय तर गोवा एन्जॉय कर. मी म्हटलं नाही, आपलं जे रेग्युलर रुटीन आहे ते करायलाच पाहिजे. इवन तिथल्या नजीकच्या मंदिरात जाऊन पण मी दर्शन घ्यायचो. आणि मग आपल्या ज्या रुटीन आहेत, मग आम्ही गोव्यावरून आलो तारकली, देवबागवरून रात्री 10ला पोचलो आम्ही देवबागला. पण विकेंड होता, सॅटर्डे संडे, त्याच्यामुळे कुठेही रूम अवेलेबल नव्हत्या. प्रत्येक ठिकाणी उतरायचो, थांबत रूम आहे का नाही. महाराज प्रत्येक ठिकाणी असायचे. महाराजांना तिथंच विनंती करायचं, महाराज तुम्ही प्रत्येक दर्शन देताय मला प्रत्येक ठिकाणी, पण रूम का नाही मिळत आहे मला. शेवटी महाराजांनी मालवणपर्यंत आणलं. 10:30 वाजले होते रात्रीचे. मालवणपर्यंत आलो, बसस्टॉपवर थांबलो आणि मग प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने प्रयत्न करू लागला. माझा मुलगा होता, ते शोधत गेले. तर एक रूम मिळाला आम्हाला, 2-3 रूम मिळाले चांगले. तर त्या रूमचं नाव होतं श्री स्वामी समर्थ गेस्ट हाऊस. आणि त्याच्यासोबत शेजारी मठ. आणि मग काय तिथं जाऊन मठ म्हटलं तर सेवा होणारच. त्या मठात सकाळी मी आपल्या रेग्युलर सेवा केली, नित्यसेवा. म्हणजे स्वामींनी तुम्हाला तिथंच बोलून घेतलं, बाबा तू इथं ये, माझ्या पशीच राहा बाबा, इथंच राहा, इथं राहून सेवा कर. असं. त्याच्यानंतर कोल्हापूरचा टूर. दुसऱ्या वर्षी आम्ही तेच साडू कंपनी कोल्हापूरला गेलो. तर रूम इथूनच आम्ही गाडी बुक केली, सगळं रूम गाडी इथूनच बुक केली. पण आता आपण स्वामींची असेल माहीत नाही, तिथं गेल्यानंतर जी गाडी आली ती श्री स्वामी समर्थ ऑब्वियसली. आणि मग जो सेवेकरी ड्रायव्हर जो होता तो पण सेवेकरीच होता. त्यानंतर तो माझ्या लक्षात नाही आलं, जे पुढे बसायचे त्यांच्या लक्षात येत होतं. कारण मी गाडीत जरी असलो, गाडी चालू झाल्यानंतर जे आपला जय जयकार असतो तो रेग्युलर घेत होतो, त्याचा उच्चार तिथं पण होत होता ड्रायव्हरकडून. नंतर मला ते उतरला परतीच्या प्रवासाला, आम्हाला कोल्हापूरला परत सोडलं त्यांनी, सगळं फिरून नरसोबाची वाडी वगैरे फिरून आल्यानंतर त्यांनी सांगितलं, हो मी या केंद्रातला सेवेकरी आहे म्हणून. अरे महाराज त्यांचं सेवेकरी जे आपले देवाची माणसं
आपल्या बरोबरच असतात. कुठेही जावा देवाचा एक माणूस सोबत. मागच्या पॉडकास्टमध्ये युवराजने सांगितलं देवाचा एक तरी माणूस तुमच्या बरोबर असतो. असे अनेक मला तर पदोपदी महाराज अनुभव देत असतात. माझी नित्यनेमाने एक 10:30ची आरती दीदीने सांगितलं होतं केंद्रात महाराजांना दररोजची 10:30ची आरती करा, नैवेद्य दाखवा, जे काय असेल, इवन चहा बिस्किट जरी दाखवलं तरी चालेल, पण आरती झाली पाहिजे. ती आजपर्यंत चुकलेली नाही. अच्छा. हां, मी जरी नसलो तरी मिसेस करते, नाहीतर कोणाकडून तरी करून घेतो. अगदीच नाही, दोघेच नाही तर मग 8ची आरती करून निघतो आम्ही, गोपाळी आरती. पण त्या आरतीचा विशेष आहे. कधी कधी काय होतं, त्या आरतीमध्ये एक भाग आहे, स्वामी कहाँ है, यवने पुसिले स्वामी कहाँ है, त्या आरतीमध्ये तो भाग आहे. तर जेव्हा मी म्हणतो स्वामी कहाँ है, तेव्हा कुठला तरी एक फूल पडतो. एक तर महाराजांच्या चरणावरचा, शंकराच्या पिंडीवरचा तो फूल पडतो. त्याचे इमेजेस मी तुम्हाला पाठवलेत. बरेचसे असे इमेजेस आहेत ज्याच्यात फुलं पडलेली आहेत. ती मी पुराव्यासकट तुम्हाला पाठवलेली आहेत बघा. नंतर आपल्याकडे आता स्क्रीन शेअरिंग नाही आहे, नाहीतर मोबाईल नाही, मी दाखवेल ते. नाही, खरंच खूप छान आहे. अजून काय, मला खरंच खूप म्हणजे उत्सुकता होते की तुम्ही म्हणजे अनुभव तुम्हाला सांगताय, तुमची अनुभूती सांगताय ना, मला खूप ऐकूशी वाटतंय. म्हणजे अजून काय अनुभव आले? आता मला एक आध्यात्मिक ओळख निर्माण झाली माझ्या गावामध्ये. पहिला जो महेंद्र म्हात्रे होता त्याची अशी आध्यात्मिक ओळख नव्हती, सर म्हणून ओळख होती. क्लासेस घेत होते त्याच्यामुळे सर म्हणून ओळख होती, सगळेजण सरच म्हणाले. पण आज आमची इथे रात्रसेवा व्हायची कुठल्या सेक्टर 4च्या केंद्रात. हो, रविवारी. तर रोहन पाटील केंद्र प्रतिनिधी, त्यांचे वडील रमेश पाटील, ते आणि मी रात्री यायचो इथं 12 वाजता. रात्री 12 वाजता ती सेवा असायची रात्रभर, म्हणजे 1-1:30 वाजेपर्यंत असायची. श्री मल्हारी सप्तसती पाठ आणि दुर्गा सप्तसती पाठ, अशा पाठाला यायचो आम्ही दोघेजण, रमेश नाना आणि मी. तर तुषारनी माझा आवाज ओळखला, म्हणजे हेरला त्यांनी आवाज, आणि पुढचा अध्याय मला वाचायला दिला. कारण वाचता वाचता त्यानं काका आता तुम्ही वाचा म्हणून, तर मी तो वाचला. आणि त्याच्यातनं माझा जो आत्मविश्वास मिळाला ना मला, तो त्याच्यानंतर गावामध्ये अधिक मास आला. तर आमच्या म्हात्रेवाली कुटुंबामध्ये अधिक मास महात्म्य होतो. त्याच्यानंतर श्रावण महिन्यात अनेक अध्याय असे वाचले जातात. तर अधिक मास महात्म्य मी तिथं घनसोली गावामध्ये प्रथमच वाचला. तिथंही माझं म्हणजे कौतुक झालं. अच्छा. आणि आज घनसोली गावाचा कुठलाही उत्सव असू दे, अध्याय वाचनाचा, कृष्ण जन्माष्टमी असू दे, हनुमान जन्मोत्सवचा, मारुतीचा जो जन्माचा आख्यान आहे तो असू दे, किंवा शिवलीलामृत असू दे महाशिवरात्रीमधला, त्याला मला त्याच्यात खारीचा वाटा तरी वाचायला मिळतोच. म्हणजे आज अध्याय वाचक म्हणून एक ओळख जी निर्माण झाली आहे ना, ती तुषार आणि कोमल दोघांमुळे यांनी हेरलं काय आहे. आणि तो म्हणजे ते निमित्त ठरले. आणि माझे वडील जे आहेत ते उत्तम अध्याय वाचक आहेत. मग तो वारसा कुठेतरी मी पुढे आता नेतोय. काका, तुमचे अनुभव खरंच म्हणजे ऐकण्यासारखे आहेत आणि काहीतरी शिकण्यासारखे आहेत. पण मी ऐकलंय म्हणजे कोरोनाचा जो काळ होता, कोरोनाची जी परिस्थिती होती पूर्ण जगभरात, तर तिथे म्हणजे मी आता ऐकतोय लोकांचे फोन येत आहेत, तर काही भरपूर लोक कोरोनाविषयी पण बोलतात की त्यावेळी आम्हाला संकटातून वाचवलं स्वामींनी. तर प्रत्येकजण कोरोनाशी गेलेला आहे. तर तुमचा काय अनुभव आहे कोरोनामध्ये तुमचा? असं मी स्वतः कोरोना पॉझिटिव्ह होती, माझी मुलगी पण पॉझिटिव्ह होती. आम्ही होम क्वारंटाईन होतो, तेवढे काय आम्हाला हे नव्हते, सिम्पटम्स नव्हते, त्याच्यामुळे होममध्येच होतो. पण आई आणि वडील, आई डायबिटिक होती, BP होता, आणि वडील पण BPचे पेशंट आहेत, त्याच्यामुळे दोघांची स्थिती एकदम गंभीरच होती. अच्छा. इवन तो वडील वॉश बेसिन घेऊन पडले होते असे. अरे बापरे. तरी ते सुखरूप घरी आले. आणि मग त्यांना आम्ही घरच्या घरी ऑक्सिजनच्या एक लावून दिल्या. ऑक्सिजनचा पुरवठा तेव्हा तुटवडा खूप कमी होता, म्हणजे पुरवठा होत नव्हते ऑक्सिजन. पण आमचे सेवेकरीच होते, ते ऑक्सिजन प्लांटमध्ये कामाला होते. तर आम्ही फक्त 2 ऑक्सिजन आणले आणि मग त्याच्याकडून आम्हाला रेग्युलर सप्लाय होत गेला. त्याच्यामुळे पण कोरोनामधून आई
सुखरूप परत आली. आई आणि वडील दोघेही एकाच हॉस्पिटलला ॲडमिट होते, पण दोघेही कोरोनामधून सुखरूप आले. अच्छा, अक्षरशः 14 दिवसाच्या आतच आले. म्हणजे तिकडेच होते का क्वारंटाईन? हां, ते हॉस्पिटलमध्ये होते मग महानगरपालिका. त्यावेळी म्हणजे तुम्ही सेवा करत होता? हां, मी माझी सेवा इथं घरी चालूच होती. त्यांच्यासाठी मी इथं सेवा पण करायचो आणि दिदींनी दिलेल्या भरपूर सेवा होत्या, कोरोनाच्या विशेष सेवा होत्या, त्या करायचो. मग त्याचा रिझल्ट म्हणजे कारण ज्यांना शुगर बीपीचा त्रास होता ते मॅक्झिमम नाही वाचले, नाही पण वाचले. महाराजांनी सुखरूप बाहेर काढला आम्हाला सगळ्यांना. कारण तर एक धुमावती तीर्थ म्हणून एक सेवा होती तेव्हा, तर ती काय करायचो मी, आता कोणाकडे जाऊन करणं शक्य नव्हतं, मग झूम ॲपवर करायचो. अच्छा, मी इथं त्यांना दाखवायचो आणि त्यांच्याकडून सेम त्या पोझिशनला ती करून घ्यायचो. अनिल पाटीलला तसाच दिला. अनिल पाटीलची आई खूप घाबरलेली होती कोरोनाच्या पिरियडमध्ये. ज्या दिवशी त्यांनी तो धुमावती तीर्थ सेवा चालू केली तिथे, दुसऱ्या दिवशी पूर्ण एकदम नॉर्मल. म्हणजे काय होती ती सेवा? धुमावती माळा मंत्र आपल्या नित्यसेवेमध्ये आहे. एक 15-20 मिनिटाची सेवा आहे. त्याच्यात 3 बोटं बुडवायची पाण्यामध्ये पाठावर घेऊन आणि ते मंत्र म्हणायचं. अच्छा, तोपर्यंत 3 ही बोटं काढायची आणि ते तीर्थ त्यांना द्यायचं. ओके. दुसरा अनुभव आहे सिद्धार्थ मस्के यांच्या बंधूचा. 103 ताप होता त्यांना. अरे बापरे. हां, फक्त डॉक्टर गोळ्या द्यायचे कारण हात लावायचे नाही तेव्हा. बरोबर. गोळ्या देऊन पण तो होत नव्हता. त्यांना कोरोनाच्या टेस्ट करायला सांगितल्या, पण त्यांनी मला फोन केला. त्यांना सांगितलं ही सेवा द्या. ते सेवेकरी होते त्याच्यामुळे त्यांना तेवढं माहिती होतं. बरोबर. त्या सेवा त्यांनी केल्या तिथे. हां, 103 ताप. दुसऱ्या दिवशी रिपोर्ट्स पण नॉर्मल, तापही झाला नाही. अरे असं धुमावती माला मंत्र परमपूज्य गुरु माऊलींनी दिलेली सेवा होती ती. ती खूप इफेक्टिव्ह ठरली. आपले आयुर्वेदिक उपचार पण खूप कामी आले. आपले कफ सिरप येतो आपल्या केंद्रातला, बरोबर. त्या तर मी अख्ख्या नातेवाईकांमध्ये वाटून दिले होते आणि माझ्या क्लासचे स्टुडंट असायचे किंवा बहुतेक जण माझ्याकडनं घेऊन जायचे. ही सेवा कोरोनामध्ये माझ्याकडून महाराजांनी करून घेतली आणि बराच रिझल्ट चांगला होता त्या कफ सिरपचा. अजूनही माझ्या घरात एक बॉटल नेहमी असते त्याची. काका, म्हणजे तुमच्या सेवेमध्ये म्हणजे जी नित्य सेवा चालते तुमची, त्यामध्ये गुरुचरित्र सेवा पण होत असेल, पारायण होत असेल. मग त्याचे देखील तुम्हाला काही अनुभव आले असतील तर खरंच ऐकायला खूप आवडेल गुरुचरित्र मला. आणि नवनाथ पारायण याचे अनुभव म्हटलात तर साक्षात महाराज उपस्थित असतात. जेव्हा तुम्ही एखादं पारायण लावता गुरुचरित्राचं किंवा नवनाथांचं, दत्त महाराज तिथं उपस्थित असतात याची प्रचिती 100% येते. असे अनेक अनुभव आम्ही घेतलेले आहेत. प्रथम आम्ही घनसोली गावामध्ये श्री रोहन पाटील केंद्र प्रतिनिधी आहेत घनसोलीचे, यांच्या निवासस्थानी साती आसरा देवीचं मंदिर आहे. तर ते प्रथम तिथं चालू केलं आम्ही. अच्छा, पहिल्याच वर्षी चालू केलं. तर महाराज बघा कसे, त्यांचा 24 गुरु आहेत. 24 गुरूंपैकी एक तरी तिथं तुमच्या आसपास येणार, अधिष्ठानाजवळ जाणार. बरोबर. फुलपाखरू असू दे, म्हणजे स्पायडर असू दे, कोळी म्हणतो आपण त्याला, हां, असे अनेक अनुभव येत असतात. एकदा तर दुपारच्या वेळेस, म्हणजे जिथून सूर्याचा असा येण्याचा काही चान्सच नाही, तर सूर्य किरणोत्सव कसा होतो कोल्हापूरच्या अंबाबाईला किरणोत्सव होतो, तसा महाराजांच्या याच्यावर होता. आणि असं हे नव्हतं का, वेळ नव्हता यायला, म्हणजे जागाच नव्हती, ते म्हणजे येतच नव्हता सूर्याचे किरण त्या महाराजांच्या अधिष्ठानावर पडलेले. हा एक गुरुचरित्रातला तिथला आला अनुभव. त्याच्यानंतर गुरुचरित्राचे भरपूर अनुभव आहेत. घनसोली नंतर आपण घनसोलीमध्येच सकपाल सरांचा एक अनुभव सांगेन मी. प्रिन्सिपल होते ते, महानगरपालिका ऐरोली शाळेमध्ये प्रिन्सिपल होते. तर माझ्या स्टेटसला त्यांनी पाहिलं की उद्या इथं गुरुचरित्र होणार आहे. तर त्यांनी इच्छा व्यक्त केली की मला बसायचं आहे, पण मी पालघरला आहे. अच्छा, मी रात्रीचे 8 वाजता त्यांनी फोन केला. तर 8 वाजता पालघरवरून निघाल्या म्हटल्यावर त्यांना शक्य होणार नाही सगळं मॅनेज करणं. तर त्यांना मी सांगितलं सकाळी 5 वाजता या ठिकाणी या पारायणस्थळी, मी सगळी व्यवस्था करतो. त्या दिवशी ते आले सकाळी 5 वाजता. त्यांचं सगळं मी रेडी करून ठेवलं होतं, त्यांच्यासाठी पोथी पाठ सगळं केलं होतं. ते आले, त्यांनी पारायण केलं. त्या दिवसानंतर ते स्वामी सेवेत रुजू झाले. त्याच्यानंतर संकल्पयुक्त सेवा, त्या स्टेटसवर माझ्या सगळं चालूच असतं.
जास्त करून सेवेचेच स्टेटस असतात. बहुतेकांचे वाढदिवसाचे असतात ना, तसे मी वाढदिवसाचे शक्यतो नाही ठेवत. सेवाच सगळ्या सेवाच मिळतील तुम्हाला माझ्या स्टेटसवर. मग त्या स्टेटसवर ते त्या सेवेलाही जॉईन झाले आणि त्यांनी संकल्पयुक्त याचे संक्षिप्त गुरुचरित्राचे बरेचसे ग्रंथ इतरांना पण दान केले. स्वतः तर घेतलेच, इतरांना पण त्यांनी दान केले. अशा त्या सेवा रुजू झाल्या. पण महाराजांच्या मनात काय होतं माहीत नाही. महाराजांनी त्यांच्याकडून त्या सेवा करून घेतल्या. पण एक गुरुवार असा आला, महाराज त्यांनी सेवा केली, सकाळी सेवा केली आणि संध्याकाळी त्यांना देवाज्ञा झाली. महाराज सगळं त्यांच्याकडून गुरुचरित्र करून घेतले, संक्षिप्त गुरुचरित्र करून घेतलं आणि मग काही काळानंतर त्यांना देवाज्ञा झाली. म्हणजे त्यांचं सगळं महाराजांनी पूर्ण करून घेतलं त्यांच्याकडनं. एक निमित्त आपण ठरलो. बरोबर. आणि त्याच्यानंतरच्या गुरुचरित्राला त्यांच्याच विद्यार्थिनीचा मला फोन येतो. अच्छा. हां, त्यांची लाडकी विद्यार्थिनी होती ती. तिचा पण मुलगा माझ्याकडे क्लासला यायचा. तिने पण स्टेटसला पाहिलं आणि तिने पण इच्छा व्यक्त केली मला पण करायचं. सेम पोथी तिला मिळाली. अच्छा. ज्या सरांनी ज्या पोथीवर पारायण केलं होतं त्यांच्या विद्यार्थिनीला पण तीच पोथी मिळाली. अशा आणखीन एक त्यांची परत दुसरी विद्यार्थिनी पण आली, तिने पण तिथं पारायण घेतलं. हे सरांनीच करून घेतलं असं त्यांच्याकडनं. बरोबर बरोबर. कारण त्यांची लाडकी ती माझ्याकडे स्टुडंट होती तर मला सांगायची हे सर आमचेच होते म्हणून. बघा, म्हणजे एक प्रकारे त्यांचं पारायण पण कंप्लीट झालं. आणि हल्ली आता त्यांचे ग्रंथ दुसऱ्यांकडे आहेत, ते जेव्हा ग्रंथ वाचतील त्याचं पुण्य त्यांना मिळत असतं. हे आहे गुरुचरित्र घनसोली. म्हणजे अर्थात तुम्ही म्हणजे तुम्ही सेवा चालू केली, पण तुम्ही म्हणजे स्वामींनी तुमच्याकडून हे पण कार्य करून घेतलं की तू लोकांना पण सेवा दे, म्हणजे लोकांचे पण प्रॉब्लेम निवारण करण्यास तू मदत कर. म्हणजे तुम्हाला ही एक दीदींनी मला सांगितलेलं आहे, महाराजांनी तुमची निवड केलेली आहे. हे दीदीचं वाक्य आहे. आजही दीदीचे कॉन्टॅक्ट आहेत तुमच्याकडे. दीदी मला केंद्रातच बोललेली, महाराजांनी तुमची निवड केलेली आहे. आणि मग नवनाथ पारायण चालू केलं आम्ही तिथेच, रोहन पाटीलच्या निवासस्थानी. नवनाथ पारायणचा अनुभव असा आहे, आमच्या ढवळे आहेत ते पण ज्येष्ठ सेवेकरी आहेत, अशोक ढवळे. तर त्यांची त्या दिवशी कोर्टाची तारीख होती. कोर्ट कितीला चालू होतं? 10ला होतं. मी म्हटलं आपलं पारायण सकाळी 6ला चालू होणार आहे, बरोबर, ते 9 वाजेपर्यंत आटपेल. पारायण करून जा कोर्टात, एवढंच सांगितलं त्यांना. ते बसत नव्हते, माझं पारायण आहे, कोर्टाची तारीख आहे. ठीक आहे म्हटलं. मग त्यांना बसवलं मी. ते बसले आणि त्या दिवशी जो निकाल लागला, MRTPची केस होती, अनधिकृत बांधकामांची, तो निकाल त्यांच्या बाजूने लागला. असं म्हणजे आपल्याकडून महाराज वधून घेत असतात. कोणाचं काम होणार असेल ना, महाराज आपल्याकडून वधून घेतात आणि त्याची कामं होतात. मग हेच गुरुचरित्र मग आपण कालांतराने आपलं इथे केंद्र चालू झालं तळवलीला. म्हणजे तळवलीला म्हणजे तुम्ही स्वतः केंद्र चालू केलंय का? हा, म्हणजे घनसोलीमध्येच येतं ते. म्हणजे दुसरं केंद्र चालू केलं, कारण तळवलीतल्या लोकांसाठी पण सेवा झाल्या पाहिजे ना. तळवलीतले घनसोली तर येणार नाही. बरोबर. कोपरखेना गावात चालू केलं. बरोबर. आज तिथे 158 लोक आज नवनाथ पारायण करतायत. म्हणजे तुम्हीच केंद्र चालू केलं का तिथं की? हा, म्हणजे आपण आता तालुका प्रतिनिधी या लेवलला आहे दिंडोरी प्रणित मार्गाच्या. तर मग ते थोडंसं इनिशिएटिव्ह घ्यावं लागतं. मग तिथल्या लोकांना जमा करणं, त्यांना माहिती, मग म्हात्रे काकांना बरोबर घेऊन पुढच्या नेत्यांशी हे करून ते मंदिर मिळवणं, कमिटीशी बोलून. बरोबर. ते कारण त्यांचं राजकारणावर हे म्हटल्यावर त्यांच्या ओळखी जास्त असतात. बरोबर. मग ते मंदिर आपल्याला इझिली मिळतं. मग म्हात्रे काकांच्या बरोबर हे करून तिथले जे स्थायिक सेवेकरी आहेत, एक 4-5 असतात, मग त्यांच्यावर जिम्मेदारी देऊन असं आपण तळवली गावातलं केंद्र चालू केलं, कोपरखेने गावातलं केंद्र चालू केलं. पण आज तिथं मस्त सेवा होत आहेत. तिथला राम मंदिर जो आहे, म्हणजे एवढं तिथं जागृत आम्हाला अनुभव आलेत ना. तिथं आम्ही जे पहिल्या वर्षी पारायण चालू केलं, जसं मी बाहेर म्हणजे आयोजक होतो म्हटलं मी नाही बसलो, मग शक्यतो पारायणला बाहेरच होतो शूटिंग आणि हे करण्यासाठी. तर पहिल्या दिवशी श्री गणेशाय मग म्हटलं ना, तेव्हा श्रीरामाच्या चरणावरचं फूल पडलं. एक दिवशी
याचं फूल पडलं, सीतामातेचं फूल पडलं. तर आता तिसऱ्या दिवशी मी विचार केला आज त्यांना कॅप्चरच करणार, आज शूटिंग करणार. दररोज फुल पडतायत, कधी गणपतीचं पडतो, म्हणजे अशी फुलं नेहमी पडतात, कधी महाराजांच्या अधिष्ठानावरचं पडतं. तर आज तिसऱ्या दिवशी मी मनाशी ठाकलं आज शूटिंगच करणार. श्री गणेशा नावा चालू झालं, स्तवन चालू झालं, पण फुल काय पडेना. फुल पडेना. मग शेवटी काय केलं, मग थोडी वाट बघितली आणि व्हिडिओ स्टॉप केला. जसा व्हिडिओ स्टॉप केला ना त्या मोमेंटला हनुमानावरच्या डोक्यावरचं फुल पडलं. म्हणजे महाराजांची इच्छा नव्हती कॅमेऱ्यात कैद व्हायची. जसं कोडॅक कंपनीचा महाराजांच्या वेळचा अनुभव आहे. कोडॅक कंपनी जेव्हा नवीन आली ना तेव्हा त्यांनी महाराजांची फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हा तो फोटो त्यांना घेता आला नाही. महाराजांच्या इच्छेशिवाय तरी त्यांनी चोलप्पाला सांगून का तू काढून दे फोटो, महाराजांना म्हणावं फोटो काढण्यासाठी. पण त्यांनी चोरून काढला फोटो, पण त्या फोटोमध्ये त्यांना महाराज दिसत नव्हते, वेगळंच काहीतरी दिसत होतं. कधी दुसरे देव दिसत होते. अच्छा. त्यांना कधी जीजस दिसत होता, कधी दुर्गा देवी दिसत होती. ज्याला जसं दाखवेल त्याला ती देवी दिसत होती. म्हणजे महाराजांची इच्छा नसेल तर त्या कॅमेऱ्यात कैद होत नाही, हा गुरुचरित्राचा अनुभव. आणि त्याच वर्षी मग आम्ही काय करतो, सांगतेच्या दिवशी पोथ्या डोक्यावर देऊन प्रदक्षिणा करतो, औदुंबर प्रदक्षिणा. तर त्या पोथ्या 5 पोथ्या फक्त दिल्या होत्या डोक्यावर, बाकीच्या त्याच्या याच्यावर होते. त्या पोथ्या एवढ्या जड झाल्या होत्या ना, भाग्यश्री ताईच्या डोक्यावर होत्या. ती अक्षरशः ओरडायला लागली का काका 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 खूप वजन झालेत म्हणून. एवढ्या पोथ्या त्या वजन झालेल्या. नेक्स्ट पुढच्या वर्षी पण सेम झालं. पुढच्या वर्षीचा व्हिडिओ तुमच्याकडे आहे. अक्षरशः त्या हलतायत, म्हणजे पेळवतच नाहीये त्यांना तो फार प्रदक्षिणा करताना. कधी स्क्रीन शेअर करताना बघा तुम्ही, म्हणजे असं हे अनुभव आहे. एक दिवस रांगोली काढत होती एक मुलगी आतमध्ये, मम्मी तिचे पारायण करते आणि त्यांच्या मुलीला रांगोली काढायसाठी बोलवलं होतं. तर ती रांगोली काढताना तिला असा भास होता की प्रभू श्री रामचंद्र तिच्या बाजूला बसले. अच्छा. याचा पण त्याच्या मम्मीचा सांगताना अनुभव आहे, तो पण तुम्हाला पाठवलाय मी शेअर करू शकता. म्हणजे विदाऊट पुरावा मी काय सांगतच नाहीये, जे लाईव्ह ऐकलंय तेच सांगतोय. तिला असा भास होत होता प्रभू श्रीरामचंद्र माझ्याकडून ते रांगोली काढतायत. महाराजांची रांगोली होती, दत्त महाराजांची. प्रभू रामचंद्र तिच्या बाजूला बसून ती रांगोली काढते असा भास होत होता. गुरुचरित्र श्रवणाचा अनुभव सांगतो. हे वाचलेत पारायणला. श्रवण करताना एक मुलगा होता, त्याची आई घरी बसली पारायणला, तर त्याला माझ्याबरोबर घेऊन जा सर तुम्ही. माझाच विद्यार्थी होता तो, माझ्याकडे क्लासला होता 10वी पर्यंत. तर ठीक आहे म्हटलं, घेऊन जा, तुम्हाला काय सकाळी 5 वाजता पाठवा माझ्याकडे. तो दररोज यायचा, माझ्या आधीच तयार होऊन यायचा तो. दररोज त्याला घेऊन जायचो, मग त्याला सांगायचं फोटो वगैरे काढायला. तर तशी श्रवण सेवा त्यांनी केली. तो ग्रॅज्युएट झाल्यानंतर 100 ॲप्लिकेशन त्यांनी दिले होते जॉबसाठी. BSc इन कम्प्युटर सायन्स झालेलं आहे त्याचं. ग्रॅज्युएशन नंतर 100 ॲप्लिकेशन त्याचे रिजेक्ट झालेले. पारायणच्या 4थ्या दिवशी त्याला 3 कॉल आले. आणि ज्या दिवशी सांगता होती त्या दिवशी त्याला ऑफर लेटर आलं. फक्त श्रवण केला त्यांनी, तो पारायणला बसला नव्हता. म्हणजे एवढी गुरुचरित्रात शक्ती आहे. तुम्ही मनापासून काही कुठलं काम केलं ना, महाराज ते पूर्ण करतात. आणि झालं गुरुचरित्र. त्याच्यानंतर आपण पादुका पूजनाकडे येऊया. पादुका पूजन गुरुपीठावरून, त्र्यंबकेश्वर गुरुपीठवरून आपल्याकडे पादुका होत्या. 2-3 महिने होते आपल्याकडे. मग आपण याज्ञिकींची टीम बनवली होती. सगळं नियोजन व्यवस्थित केलं होतं. ते महेश जाधव म्हणून आहेत, महेश जाधव, लक्ष्मण निकम,
यांनी, पद्मा टिकेकर यांनी सगळं व्यवस्थित प्लॅनिंग केलं होतं. आज कोणाकडे दिवसाला असे 8-10 हे करायचं. प्रत्येक ठिकाणी हे करायचो आम्ही. पादुका पूजन घरच्या घरी, प्रत्येकाच्या घरी न्यायचं. पण पादुका पूजन करताना अनुभव असे यायचे, कोणाच्या घरी नैवेद्य ग्रहण व्हायचं. नैवेद्य ग्रहण, कोणाच्या पेड्यांवर पावलांचे ठसे उमटलेत. प्रमिला म्हात्रे म्हणून आहेत आमच्या गावात, त्यांच्या पेड्यावर अक्षरशः पाऊल उठलेलं आहे. त्याच्यानंतर ज्या ताटात आपण अभिषेक करतो त्या अभिषेक पात्रामध्ये महाराजांचे ठसे उमटले पावलांचे. असे पादुका पूजनाला पण भरपूर अनुभव आलेले. महाराज आहेत म्हणून कोणाची फुलंच पडतात, आणि फुलं पण अशी तशी नाही पडत, ती सायन्सला हे करेल ग्रॅव्हिटीच्या विरुद्धच असतात. म्हणजे इथं पडायला पाहिजे तर ते इथं पडतात. असा करंजाला गेलो होतो आम्ही, नवीन केंद्र स्थापना होती तिथे करंजा उरण. तर म्हात्रे काका तिथं मार्गदर्शन करतायत. तर तिथं दत्त महाराजांची मूर्ती होती. दत्त महाराजांची मूर्ती एक एवढा बेस असतो, जरी डोक्यावरून पडला असेल किंवा चरणावरून पडलं, ते पडलं तरी इथंच पडायला पाहिजे. बरोबर. ते असं फेकल्यासारखं नाही पडायला पाहिजे. बरोबर. ते तुम्ही डिस्टन्स बघा फोटोमध्ये किती अंतरावर आहे. जसं काय ते महाराजांनी आशीर्वादच दिलाय. असे बरेचसे पुष्प पडण्याचे तर बरेचसे अनुभव आहेत. आमच्या गावदेवी मंदिरात आपण संक्षिप्त भागवत घेतो, तेव्हाही म्हात्रे काका मार्गदर्शन करताना असंच फुल पडले. सोबतच आहेत. म्हणजे तुम्हाला ज्या सेवा घेतो त्या सेवेला महाराजांचा आशीर्वाद मिळतो. खरंच त्यांची कामं पण होत आहेत. म्हणजे महाराजांनी तुम्हाला निवडलंय एक वर्षात की तू आता लोकांचं, म्हणजे लोकांना सेवा दे, लोकांचं निवारण कर, लोकांना सांग माझ्याबद्दल. तसंच आज मी प्रश्नोत्तरे सेवा करतोय. आपल्या परमपूज्य गुरुमाऊलीने जे 18 विभाग दिले त्याच्यात पैकी एक प्रश्नोत्तर विभाग आहे. तर प्रश्नोत्तर विभागासाठी मला दिवा केंद्रातील प्रकाश शिरोळे काका आहेत, ते मुंबईचे, पण ते मॅक्झिमम दिवा केंद्रातच असतात. प्रकाश शिरोळे काका, विजय वैद्य काका आणि नवी मुंबईचे सर्वेसर्वा, ज्यांनी नवी मुंबईमध्ये पहिलं केंद्र आणलं स्वामींचं, ते निलेश पाटील यांनी मला भरपूर सपोर्ट केला प्रश्नोत्तरे सेवा शिकण्यासाठी. त्यांच्या केंद्रात मी जाऊन शिकलो. आज आमच्या इथल्या केंद्रात मी प्रश्नोत्तरे करतो आणि बरेच जणांचे त्या प्रश्न मार्गी लागत आहेत. परवाचाच रिसेंट अनुभव तुम्हाला सांगतो मी. एका लहान बाळ होतं, एक 3-4 वर्षाचं, त्याला इन्फेक्शन झालेलं हातावर. तर ते 2-3 दवाखाने करून आले होते, काहीतरी 4 दवाखाने बोलले. ते 4 दवाखाने दाखवले तरी पण त्याच्यात काही फरक पडत नव्हता. तर त्यांना साधी आणि सोपी सेवा दिली. फक्त पंचगव्य 7 रुपयाचं पाकिट येतं, आपल्या गाईच्या शेणापासून जे तयार होतं ते लावून आंघोळ करण्यासाठी महाराजांनी सेवा दिली. कारण जे केंद्रात सेवा देतात ते आपण देत नसतो, ते महाराज देत असतात. आणि मग ती पुढच्या आठवड्यात लगेच सांगायला आली. त्यात एकदम नॉर्मल झालेलं आहे. ते नॉर्मल झालंय. नाही असंच म्हणजे मला पण हा अनुभव की म्हणजे जेव्हा प्रश्न उत्तर, जेव्हा म्हणजे एखादा सांगतो आपल्याला व्यक्ती की माझा असं प्रॉब्लेम आहे, म्हणजे त्याला निवारण, म्हणजे आपण फक्त बोलतो, म्हणजे पण ते बोलायला लावतात ते स्वामीच बोलतात. स्वामीच बोलतात. फक्त एक मार्ग आपला असतो, आपल्या मुखातून स्वामीच बोलत असतात आणि ती कामं स्वामीच करून घेत असतात. आणि ज्याची कामं नाही होत ना, ते पोचतच नाही, तिथपर्यंत पोचत नाही. बरोबर. असे बरेचसे लोक पाहिलेत ज्यांचे निगेटिव्ह हे असतं, ते आपल्यापर्यंत पोचतच नाही. काही लोक स्वार्थी असतात, म्हणजे त्यांना करायचं नसतं, पण फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी तेवढ्या पुरतं करणार, काम झालं की बस झालं आता असं. काही सेवेकरी असतात ना असं, नंतर मग परत काय कुठलं काम आणलं का परत येतात. मग काही सेवेकऱ्यांची कामं झालं का मग तेवढ्या पुरतं करतात, त्याच्यानंतर बंद करतात. तर सगळ्यांना ते सांगतो, आपल्या आता लास्टपर्यंत तुमच्या 11 माळी 3 अध्याय गेल्या पाहिजे, ह्या सोडायच्या नाही. नामस्मरणात एवढी शक्ती आहे ना, तुम्हाला लास्ट मोमेंटला सांगतो, यमालाही थांबवण्याची शक्ती आहे नामस्मरणामध्ये. म्हणजे आईचा शेवटचा अनुभव सांगतो तुम्हाला. आई जेव्हा शेवटचे क्षण होते आईचे, तर
मी ICU मध्ये होती, आईला ज्यूस पाजत होतो. आई बोलती होती, मी श्री स्वामी समर्थ असं ज्यूस पाजतोय आणि आईशी बोलतोय, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आई बोलते माझ्याशी. पण काय होतं, यम वाट बघत थांबलेले तिथे. त्यांनी कदाचित महाराजांना सांगितलं असेल, आता तुमचं भक्ताला आवरा, कारण त्यांची वेळ निघून जातोय. एक फोन येतो, ICU मध्ये फोनचं रेंज नसते. फक्त फोन घेण्यासाठी बाहेर गेलो, तेवढ्यात येऊन बघतो तर आईला देवाज्ञा झाली होती. म्हणजे अंतकाली जेव्हा तुमचं नामस्मरण चालू होतं ना, ते देवापर्यंत जातात आणि त्यांचा उद्धार तुमच्या थ्रूच होतो. बरोबर. आणि आजीचा पण अनुभव सांगेन. आईची आई मागच्या वेळेस ती हबप होती, माळ होती त्यांच्या गळ्यात आणि त्यांचा नित्यनेम असायचा हरिपाठाचा. ती माझ्याकडे जेव्हा आमच्या घरी यायची तेव्हा मग मी एक लाईन बोलायचो, ती पुढची लाईन म्हणजे पाठ होती. शिक्षण शून्य, पण हरिपाठ पाठ होता त्यांना. कारण त्यावेळेची जी हे होते माणसं, त्यांना हरिपाठ वगैरे पाठ असायचा. तुम्ही बघाल तर म्हणजे एक पूर्ण वाकलेली, एकदम म्हणजे 90च्या वरतीच असेल. पण जो नियम होता ना, महाराज पूर्ण करून घेतात. त्याला निमित्त आपण ठरतो. बरोबर. जेव्हा आपण अध्यात्म करतो ना, तर कुठेतरी त्यांचा उद्धार करण्यासाठी आपण हे करतो. ज्या दिवशी त्या सिरियस झाल्या आजी आमच्या, त्या दिवशी मग मामीनी मला फोन केला, आई आज काय पीत नाही आहे तर ये म्हणून. तर गेलो मी. त्या दिवशी एकादशी होती. एकादशी उपवास असतो वारकऱ्यांचा शक्यतो. तर आईला मी त्या दिवशी पाणी पाजलं. त्या दिवशी पाण्यावरच होती, कारण ती दुसरं काहीच घेतच नव्हती. बरोबर. मग दुसऱ्या दिवशी परत सकाळी आलो. त्या दिवशी मी तिचा हरिपाठ पण घेतला. एकादशी होती, म्हटलं ऐकू नाही तर नाही ऐकू, आपण तिचा रेग्युलर रुटीन आहे तो आपण करूया. तिचा हरिपाठ घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी परत आलो. डाळीचं पाणी होतं, मग ते पाजलं त्यांना. डाळीचं पाणी पाजलं. त्याच्यानंतर मग मी निघालो. आता म्हटलं काय आहे तसं चालू दे किती वेळ. मग मी नाक्यावर पण नसो पोचलो तर मला फोन आला की आई गेली म्हणून. म्हणजे त्यांचा जो नियम असतो तोही महाराज पूर्ण करतात. एकादशी पूर्ण पाण्यावर काढली म्हणजे उपवास पण घडला त्यांचा. आणि दुसऱ्या दिवशी डाळीच्या पाण्याने तो उपवास सुटला पण गेला, जसा त्यांचा नियम होता. पण फक्त निमित्त मात्र त्यांच्या उद्धारासाठी आपण अध्यात्म करतो, हा कुठेतरी आपण त्यांना उद्धार करतो त्यांचा. म्हणून सांगतो, अध्यात्म करा. अगदी वयाच्या लहान वयापासून करावा. का आम्ही बालसंस्कार घेतोय इथं. बालसंस्कार केंद्रामध्ये जो सेवा देतो ना, 18 विभागांपैकी एक सेवा हे आहे विभाग, बालसंस्कार. तर या बालसंस्कार विभागाचा असा अनुभव आहे, ज्यांना संतती नाही आहे अशा लोकांनी जर बालसंस्कार केंद्र घेतलं ना, मनापासून घ्यायला पाहिजे. आपण पूर्ण वेळ दिला पाहिजे त्यांच्यासाठी. मग तो दिल्यानंतर असे अनुभव आहेत का त्यांना संतती झालेले आहेत. अच्छा. अक्कलकोटला तुमचं जाणं झालंच असेल, त्यात काय प्रश्न नाही. अक्कलकोटचा एखादा अनुभव आहे का तुमच्याकडे? मला खरंच खूप ऐकायला आवडायला. अक्कलकोटचं वटवृक्ष मंदिर आहे ना, त्याच्यामध्ये महाराजांची प्रतिकृती दिसते. फोटोमध्ये मी सर्कल पण केलेली आहे. अच्छा. तिथं म्हणजे साक्षात महाराजांचं असं वटवृक्ष रूपात दर्शन झालेलं आहे. मी एकटाच निघालो होतो. मी स्टेटसला टाकलं मी अक्कलकोटला चाललोय, कोण येत असेल तर. अजून 6 जण तयार झाले. सगळ्यांना घेऊन गेलो. व्यवस्थित सगळं दर्शन करून आलो. म्हणजे जेवढी समाधी मंदिर म्हणा, सगळी ठिकाणं जी आहेत करून आलो अक्कलकोट. तेव्हा याच्या अगोदर मानसन्मान वगैरे, कुलदैवत मानसन्मान आपला होत असतो, तेव्हा पण गेलो होतो. पण जेव्हा आम्ही एकटं गेलो होतो तेव्हा तो महाराजांची प्रतिकृती वटवृक्षामध्ये उमटलेली आहे. त्याचा पण फोटो आहे. तुम्हाला गाणं पाठवलंय त्याच्यात असावं मला वाटतं. हे गाणं एडिट करून देणं हे सगळं महाराजांनी मलाच सोपवलेलं आहे. आजपर्यंत घनसोलीमधले जेवढे कार्यक्रम होतात, फोटोग्राफर म्हटलं तर मग मलाच बोलत. पण आत्ता भाकरींच्यामुळे कमी झालंय जाणं. आठवड्यातून एकच दिवस देतो, शनिवारचा. महाराज काय, महाराजांच्या मनात काय बघूया, अजून काय काय करून घेतात. पण लोकांचं कल्याण व्हावं, प्रश्न सुटावे एवढंच आपलं हे असतं. नाहीतर मी पण मग भाकरी सोडून गेलो असतो. चला माझा व्यवसाय व्हावा, आता मला लोन फेडायचं आहे. तर पण एक दिवस मी
रिलीवर अरेंज करतो शनिवारचं आणि मग एक आरती तरी अटेंड करतो. कारण महाराज आरतीला येत असतात. हां, तुम्ही कधी आरती घेऊन बघा, कुठल्याही केंद्रात जा, 6:30ची आरती घ्या, महाराज तुम्हाला तिथं प्रचिती देतात की नाही बघा. एकतर ते हार व्हायब्रेट होणार, काहीतरी तिथं हालचाल होणार. का महाराज जेव्हा आपण ओवाळणी चालू करतो ना तेव्हापासून तुम्ही लक्ष द्यायचं तिथे. हे स्वतः घेतलेले अनुभव आहेत. असं व्हायब्रेशन्स होणार महाराज आलेत. हां का? हे स्वतः पाहिलेले आहेत, अनेकांनी घेतलेले अनुभव आहेत. मी ज्यांना आरती देतो त्यांना सांगतो, बाबा महाराजांची वेळ असते ती यायची, तुम्ही महाराजांकडे पहा फक्त, बघा तुम्हाला महाराज दिसतात की आलेले दिसतात. काही फक्त ती दृष्टी पाहिजे आपल्याकडे, तेवढं पुण्य पाहिजे. तेवढं पुण्य पाहिजे आपलं की महाराज आपल्याला दिसतील प्रत्यक्षात. मला तर म्हणजे प्रत्येक ठिकाणी असे या रूपात असं साक्षात स्वप्नात किंवा असं दर्शन नाही झालंय, पण पदोपदी महाराज सोबत आहे. तू माझा जाणवलंय, नेहमी जाणवलंय तुम्हाला. मी गाणं हमेशा टाकतो ते, तू माझा सांगाती गाणं आहे ना, असे ते गाणे मी नेहमी टाकतो माझ्या ह्याच्या. मला कधी दिसलो मी शूटिंग करतो जर चान्स मिळाला तर. कारण बाईक चालवताना शक्यतो नाही मिळत मला चान्स. बरोबर. पण जर पाठीमागं बसलेला असेल ना तर मग मी शूटिंग काढतो. म्हणजे रिक्षा येते त्याच्यात तर स्वामीच असतात, अशा रिक्षा मिळतात कुठे जायचं असेल तर. नाही, खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि म्हणजे अर्थात स्वामींनी तुम्हाला निवडलंय स्वतः, तर ते तर खरंच तुम्ही खूप नशिबान आहात. म्हणजे तुमचं पुण्य तेवढं चांगलं आहे, त्यामुळे तुम्हाला स्वामींनी स्वतः निवडलंय एक मार्ग म्हणून, की तुम्ही लोकांना मार्ग द्या व्यवस्थित. खरंच. तर म्हणजे तुम्ही अजून काय सांगू शकता की म्हणजे लोकांनी काय केलं पाहिजे? म्हणजे रात्रीची सेवा म्हणा, दिवसभराची सेवा म्हणा, म्हणजे एक असतं ना, एक म्हणजे भरपूर अशी माणसं आहेत किंवा कुटुंब आहेत की त्यांना खूप व्याप आहे, कामाचा खूप व्याप आहे, त्यांना वेळ नाही भेटत. म्हणजे काहींना म्हणजे रविवार सुद्धा भेटत नाही, कारण आजकालचं युग हे सगळं पैशामागं पळालं आहे. म्हणजे म्हणजे प्रत्येक गोष्टीचं, सगळ्या गोष्टींचं निवारण हे फक्त पैसाच झालं आहे. म्हणजे पैसे असेल तर सगळ्या गोष्टी सुटतील, म्हणजे व्यावहारिक दृष्ट्या. ज्यांना टाइम नाही त्यांनी जिथं वेळ मिळेल तिथं नामस्मरण, काउंटर असा खिशात घ्यावा आणि करावा, असा सल्ला देतो मी. ज्यांना अगदीच टाइम नाही, पण सकाळचे 10 मिनटं तर काढू शकतात. 11 माळे करायला किती 10 मिनटं लागतात, 15 मिनटं लागतात, आणि 3 अध्याय करायला 10-15 मिनटं, बस अर्धा तास तर आपण देऊच शकतो ना महाराजांसाठी. पण मला पण नाही वेळ मिळाला तर मी जिथं बसल्या जागेवर करून घेतो. अच्छा. आता या सिडकोच्या कामानिमित्त जावं लागायचं, तिथं बसल्या बसल्या काय करणार आहे, नामस्मरण. आणि मग प्रत्येक टेबलवर मला महाराज असायचे तिथे. हां, कुठल्याही निवारा केंद्र असू दे, रायगड भवन असू दे, नाहीतर मग सिडकोचं मेन ऑफिस असू दे, प्रत्येक टेबलवर महाराज आहेत. एक जमीन विकली आम्ही, पहिले इथं होती मुरबाड साईडला, तिथली विकली. तिचा जो व्यवहार करायचा होता, ठाण्याला ती पार्टी आली होती. ज्या हॉटेलमध्ये गेलो टेंबी नाक्याला, त्या हॉटेलमध्ये महाराज देवीच्या रूपात बसलेले होते आणि ती डील झाली. त्याच्यानंतर मग दुसरी घेतली रोह्याला घेतली. आता जी जागा मिळाली त्याच्या 1 किलोमीटरच्या अंतरावरच स्वामींचं मठ आहे. अरे वा. आणि प्रत्येक ठिकाणी महाराज. भूमोजणी ऑफिसचे फोटो तुम्हाला पाठवलेत मी, मोजणी करायच्या ऑफिसमध्ये, दोन्ही फोटोमध्ये महाराज आहे, टेबलवरच आहे. टेबलवरच आहे. जिथं जातो तिथं महाराज आहे. घनसोली गावामध्ये प्रथमच आदरणीय गुरुपुत्र चंद्रकांत दादा आले होते. अच्छा. तर घनसोलीमधलं जे पहिलं पाऊल होतं, हां, ते त्यांची गाडी जी आली ती डायरेक्ट आमच्या अंगणात आली, आणि त्यांचं पहिलं पाऊल आणि त्यांची पहिली दृष्टी ही माझ्या घरावर पडली. अच्छा. ही माझ्यासाठी म्हणजे खूप भाग्याची गोष्ट आहे की गुरुपुत्रांचं चरण, घनसोलीतलं पहिलं पाऊल पडणं म्हणजे पहिल्या पावलाला खूप महत्त्व असतं. बरोबर. ते माझ्या अंगणात पडलं. आणि मग दादा सांगतच असतात का हे गॅरेज आहे, हां, इथं जी माणसं हे करत नाही आहेत, बिघडलेली आहेत, गाड्या ज्या बिघडल्या आहेत त्यांना आपल्या गॅरेजमध्ये घेऊन या. दादांचं घनसोलीतलं मार्गदर्शन सांगतो तुम्हाला मी, त्या मार्गदर्शनातले शब्द आहेत. मग तसंच ज्या गॅरेजमध्ये मी पण गेलो होतो, मला व्यसन होतं दारूचं, बुधवार म्हणा, शुक्रवार म्हणा किंवा रविवार म्हणा 90 तरी लागायची. हां, म्हणजे कॅमेरासमोर सांगतोय पण फॅक्ट आहे ते. मग म्हात्रे काका मला समोरून बघायचे
केंद्रात येतो आणि बुधवार शुक्रवार रविवार याचं चालू असतं. हां पण जेव्हा दीदीच्या केंद्रात एक दिवस दीदीनी गोष्ट सांगितली, एक व्यसनमुक्तीवरचीच होती, त्याचं व्यसन कसं हे होतं ते, किंवा व्यसनांनी आपल्याला पकडलेलं आहे असं ती गोष्ट होती. त्याचा सारांश असा होता, आपण व्यसनांना पकडलं का व्यसनांनी आपल्याला पकडलंय? तर आपण पकडलंय ना व्यसनांना. बरोबर. सोडायचं कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. असं ती गोष्ट होती. ती एक्झॅक्ट आता मला सांगता येणार नाही, पण त्याचा सारांश असा होता. तेव्हापासून दीदींनी जे गोष्ट सांगितली तेव्हापासून आजपर्यंत बिअर विस्की काहीच नाही. व्यसनापासून पूर्ण मुक्ती झाली. माझ्या बायकोनी नानांचे धन्यवाद मानले का मला योग्य ठिकाणी योग्य गॅरेजमध्ये पाठवलं. आज ती गाडी पूर्ण रिपेअर आहे आणि दुसऱ्या गाड्यांची पण सर्व्हिसिंग करते. आता मी जो दारू पितो ना त्याला सांगतो घेऊन ये, तू ये, नाहीतर त्याच्या बायकोला सांगतो केंद्रात घेऊन ये, सेवा देतो व्यसनमुक्तीसाठी. आणि मी सगळ्या महिला सेवेकऱ्यांना सांगेन, कोणाचे व्यसन असतील तर त्यांना मिस्टरांना पहिला केंद्रात घेऊन या, ॲटोमॅटिकली सगळे दूर होतात. तर अजून एक गोष्ट, म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलवर, आपल्या पॉडकास्ट चॅनलवर सगळ्यात जास्त महिला वर्ग बघतात. तर तुम्ही काय सांगू शकता त्यांच्यासाठी? त्यांच्याकडे खूप वेळ म्हणता येणार नाही, पण थोडा म्हणजे एक बऱ्यापैकी वेळ असतो त्यांच्याकडे, की ज्या वेळेमध्ये ते करू शकतात, स्वामी सेवा करू शकतात. तर तुम्ही असं काय मार्गदर्शन करू शकता की म्हणजे त्या मोकळ्या वेळेमध्ये स्वामी सेवा त्यांच्याकडून घडून येईल, त्यांची कामं होतील, त्यांचं जे संसार आहे, जो अडथळे आहेत ते थोडे सुखी होतील? म्हणजे आता बरेचसे खूप लांब राहतात लोक की ज्यांना त्यांच्या एरियामध्ये केंद्र नसतं किंवा मठ नसतं, त्यांना इथपर्यंत येणं पॉसिबल होत नाही. तर ते आपल्या घर बसल्या स्वतःचं म्हणजे संकट आहे त्याचं निवारण करू शकतात आपल्या मार्फत. परमपूज्य गुरुमाऊली नेहमी सांगतात त्यांच्या हिंदुजामध्ये की तू आधी लोकांची कामं करा, तर स्वामी तुमचं पण काम करतील. बरोबर. तुम्ही लोकांची काम करा, स्वामी तुमचं काम करतील. मग लोकांच्या सेवेसाठी त्यांना केंद्रात कसं लवकर आणता येईल तो मार्ग तुम्ही हे करा, त्यांच्यासाठी सेवा करा, त्यांच्यासाठी सेवा घ्या. ॲटोमॅटिकली त्यांना प्रचिती आली का ते केंद्राकडे वळतील आणि मग पुढचा मार्ग केंद्रातून स्वामी महाराज दाखवतील. कमीत कमी त्यांना घरात नामस्मरण तरी करावं. एक नाही माल तर एक अगरबत्ती लावा, अगरबत्ती विजेपर्यंत श्री स्वामी समर्थ म्हणा. नामस्मरणात भरपूर ताकद आहे. म्हणजे त्यांनी फक्त नामस्मरण केलं तरी लोकांसाठी करा, पण स्वतःसाठी नाही. लोकांसाठी केलं का ॲटोमॅटिकली कामं होतात. आता मी प्रश्न उत्तर कधीच माझ्या स्वतःसाठी कधीच प्रश्न उत्तरे केली नाही. हां. फक्त एकदा आई आजारी होती तेव्हा दीदीनं सांगितलं होतं असं असं आहे म्हणून, तेवढंच. बाकी मग माझी एवढी कामं कशी झाली? लोकांसाठी लोकांकडनं गुरुचरित्र पारायण करून घेतोय, नवनाथ पारायण करून घेतोय, म्हणजे त्यांचं आयोजन करतोय. बरोबर. त्यांच्यासाठी तो व्यासपीठ उपलब्ध करून देतो, माईक लावणं, अगदी ग्राउंड लेवलला कामं करतो मी. अगदी बॅनर खांद्यावर घेऊन फिरतो. तालुका लेवलला जरी असलो, निलेश पाटील मला सारखं बोलतात हा ग्राउंड लेवलचा माणूस आहे, म्हणून आजपर्यंत मला ते कंटिन्यू त्या पदावर ठेवलं. आता या गुरुपौर्णिमेपासूनची यादी नाही आली अजून, पण गुरुपौर्णिमेपर्यंत मी तालुका प्रतिनिधी होतो, पण ग्राउंड लेवलचा. बरोबर. हां, अगदी स्पीकर खांद्यावर घेऊन सगळं करणं, या लेवलने मी कामं करतो. म्हात्रे काका सांगतील ती सेवा करतो. त्याच्यामुळे एवढे अनुभव येतात. माझ्या मुलाचं सांगेन तुम्हाला मी. मुलगा माझा रेग्युलर याला जातो. आता MSc मायक्रोबायोलॉजी झालं. 31ला बहुतांश मुलं कुठे जातात? पार्टी करायला जातात है ना. माझा मुलगा उज्जैनला होता. अच्छा. म्हणजे महाकालला तो नेहमी. आता मला वाटतं या वर्षात 2-3 ट्रिप झाल्या. कोण आला नाही आला एकटा जातो उज्जैनला. आज त्याचं मायक्रोबायोलॉजीमध्ये MSc झालं आहे. ते पण होणार नव्हतं ॲडमिशन, कारण OBC मधून त्याचा नंबर लागला मॉडर्न कॉलेजला. तर OBC मधून लागल्यामुळे नॉन क्रिमिनल लागत होतं. त्याचं BSc तिथनंच झालं आहे. BSc पर्यंत नॉन क्रिमिनल नव्हतं लागत आणि MScला कॉलेजने डिमांड केलं आणि मग गेलो आम्ही काढायला. MSc साठी ते देतच नाही म्हणतात.
MSc साठी हा इश्यूज होत नाही म्हणतात आणि कॉलेज मागतंय, मग आता ॲडमिशन कसं होणार. हां तर त्यांनी MBAचं एंट्रन्स एक्झाम दिलं होतं. MBAच्या एंट्रन्स एक्झामच्या याच्यावर हॉल तिकीटवर त्यांनी ती फक्त सांगून दिली का आम्ही रिसिप्ट फक्त देतोय, हां. पण मिळेल की नाही याची गॅरंटी नाही. नाही. आणि जर ते नाही मिळालं तर OBC कोट्यातून ॲडमिशन होत नाही. बरोबर. कारण आमचं OBC कोट्यामध्ये येतं. कारण मॅनेजमेंट कोटा म्हटलं तर अजून पैसे भरावे लागले असते. बरोबर. कॉलेजला मॅनेजमेंट कोटा असतो. म्हणून आम्ही ती रिसिप्ट घेतली आणि जमा केली, फीज वगैरे सगळी पेड केली रिसिप्टच्या याच्यावर. थोड्या दिवसांनी आलं ते आणि त्याचं ॲडमिशन फिक्स झालं. आज MSc मायक्रोबायोलॉजी करून एकही दिवस घरी बसलेला नाही आहे. ज्या कंपनीमध्ये इंटर्नशिप केलं लॅबमध्ये, तिथं फूड इन्स्पेक्शनमध्ये होता. त्याच्यानंतर डॉक्टर रेड्डीजच्या कनेक्टेड होता. त्याच्यानंतर आता वर्ल्डच्या टॉप 10 फार्मा कंपनीमध्ये प्रोजेक्ट लीडर आहे वयाच्या 24व्या वर्षी. अरे वा. म्हणजे युवराजनी जसं सांगितलं, वेळेच्या अगोदर मिळतं सगळं, वेळेच्या आधी सर्व गोष्टी मिळतात. प्रोजेक्ट लीड करणं 24व्या वर्षी नाही, खरंच मोठी गोष्ट आहे. आणि वर्ल्डची टॉप 10 कंपनी आहे. खरंच छान. फक्त ट्रॅव्हलिंग थोडं अंधेरीला जावं लागतं. ठीक आहे. नाहीतर जवळ त्याला ही कंपनी पण देत होती, पण तिथं जी पोस्ट आहे या वयात मिळणारी बरोबर. ती इथं नव्हती. बरोबर. नाहीतर आपण काय करतो, ट्रॅव्हलिंग अवॉइड करायसाठी जवळची नोकरी हे करतो, पण त्यांनी तो नाही ऑप्शन केला. आता जातो तिथे. हे असे अनुभव आहेत. म्हणजे तुम्ही लोकांसाठी करा, महाराज ॲटोमॅटिकली तुम्हाला हे करतात. दर सोमवारी शंकराच्या मंदिरात जातो, नित्यसेवा करेल तेव्हा करेल. त्यांना पण दिदीचंच हे आहे. दिदीनीच एनर्जी पास करून 10वी 12वी त्याची क्लिअर झालेली आहे. आजपर्यंत एकही केटी नाही की काही नाही. खरंच छान. खरंच छान. स्कोर एकदम चांगलाच आहे. म्हणजे 8.9 काय वाजतं ना आजपर्यंत. BSc असू दे का MSc असू दे. खरंच छान. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि तुम्ही आलात त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. म्हणजे तुमच्याकडून जे ऐकायला भेटलं ते माझ्यासाठी पण खूप चांगलं आहे आणि लोकांसाठी पण चांगलं आहे. म्हणजे त्यांना देखील कळेल की आपण घरी बसून पण काही सेवा करू शकतो. जरी आपल्याला यायला जमलं नाही तरी पण ते लोक घरी बसून नामस्मरण करून म्हणजे निवारण करू शकतात, म्हणजे सांभाळू शकतात. एक स्वतःला एक त्या संकटाशी लढायला एक शक्ती भेटेल, एक मानसिकदृष्ट्या एक बळ भेटेल की बाबा आपण लढू शकतो ह्या गोष्टीशी. म्हणजे एक कॉन्फिडन्स नक्कीच भेटेल लोकांना. तर खरंच काका तुम्ही आला त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. असेच मी खरंच अजून परत तुम्ही याल अशी अपेक्षा ठेवतो. अजून जसे अनुभव येत असतील तसं माझ्याकडे सगळा रेकॉर्ड आहे. नक्की. जसे येतील तसं अगदी पुराव्यासहित सगळा रेकॉर्ड असतो. आपण पुन्हा एक नवीन एपिसोडमध्ये नक्की 2026 आपण आता पुढचा एपिसोड नक्कीच तुमच्या केंद्रामध्येच आपण करू. तिथेच आपण पॉडकास्ट करूया. खूप छान वाटेल, पॉझिटिव्हिटी वाटेल खूप. श्री धन्यवाद. श्री समर्थ.